अंदमानाचे चलान. आज तुरुंगात जिकडे तिकडे गडबड उडाली आहे. आज अंदमानाचे चलान यावायचे आहे. चलान हा आमच्या काराशास्त्रातील एक पारिभाषिक शब्द आहे. सर्व इलाख्यात मिळून ज्या ज्या अपराध्यास इतर सर्व अपराध्यात अधिक भयंकर समजले जाते त्यास काळे पाण्याची शिक्षा होते. त्या काळे पाण्याच्या शिक्षेतल्या भयंकरातही जे भयंकर ठरतील त्यास जन्मठेपेची शिक्षा होऊन ते प्रथम ठिकठिकाणच्या स्थानिक तुरुंगात ठेवण्यात येतात. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या परीक्षा होऊन जे स्वदेशात व स्वसमाजात ठेवण्यास अगदी अपात्र ठरतात त्यास त्या त्या ठिकाणाहून ठाण्यास धाडण्यात येते आणि तेथे हे देशोदेशीचे भयंकरातील अस्सल बदमाश म्हणून ठरलेले अपराधी एकत्र करून अंदमानास धाडण्यासाठी काही दिवस ठेवण्यात येतात. या त्यांच्या पुढे जाण्याकरिता म्हणूनच येण्यास चलान अशी आमची बंदिवानांची पारिभाषिक संज्ञा आहे. अट्टल चोर, निर्दयी दरोडेखोर, नृशंस हत्यारी, खुनी, विशद, आगलावे अशा अनेक ग्रुप अपराधातही भयंकर अपराधी म्हणून ठरलेल्या या सद्गृहस्थांचा मेळा आज ठाण्याच्या तुरुंगात येणार आहे. तुरुंगात हा मेळा येण्याचा दिवस म्हणजे बहुतेकांना एक उत्सवाचा दिवसच वाटे. कारण कंटाळवाणेपणाच्या पेचातून कशाही निमित्ताने का होईना पण सुटण्यासाठी ज्या त्या कैद्यांचा जीव झुरणीस लागलेला असतो. काही का होईना एखाद्या कावळ्याचा उडता उडता एखादा पंख का खाली पडेना, एका चिमणीला दुसरी चिमणी मारू लागली इतके का निमित्त घडेना, पण काही नवीन घडले की तेवढीच करमणूक एकसारख्या कंटाळ्यास थोडी तरी रंजवू शके. मग आज तर चलान यावायचे. जमादारापासून बंदिवानापर्यंत जो तो घालीत. काळे पाण्याच्या ह्या चलनाकरिता पूर्वीच्या तटबंदीच्या एका भिंतीच्या आड एक स्वतंत्र कोठड्यांचा गाळा केलेला असे. तो झाडून झुडपून साफ करण्यात, शिधासामुग्रींची मोजमाप जमवण्यात, कपडे मोजण्यात आणि इतर अनेक व्यवस्था करण्यात अर्धे बंदिवान आणि त्यांच्या त्या धांदलीकडे आणि लगबगीकडे पाहण्यातच आपली लगबग करून घेत असलेले बाकी अर्धे बंदिवान गुंग झाले आहेत. चलान आले. 3 वाजण्याचा सुमार झाला. जो तो शेजारच्या बंदीस अधीरपणे विचारी, "अरे, चलान अजून का बरे येत नाही? " इतक्यात फाटकाकडून म्हणजे तुरुंगाच्या दाराकडून बंदिवानातील काही लोक एकाएकी इकडे तिकडे वळताना दिसू लागले. "चलान आले? काय झाले? " "हो हो, अगदी दरवाजात. किती रे? कसे आहे रे? " प्रश्नांची आणि उत्तराची आणि धावपळींची धांदल कैद्यातच नव्हे तर शिपायांचीही. कारण कैद्याइतकेच एक सारखेपणास तेही कंटाळलेले असणार. इतक्यात खळ खळ असा अगदी दाट आवाज तालाने उठत अगदी जवळ जवळ येत चालला. जो तो बंदिवान एकटा वा थव्याने त्या वाटेच्या आजूबाजूस शिस्तीस क्षणभर लाथाडून दडून बसत आहे. आले, चलान आले. कोणी अत्यंत उग्र, कोणी कठोर, कोणी भयंकर, कोणी बळकट, कोणी काळेकुट्ट आणि मधून मधून दर्शनीयही असणाऱ्या स्वरूपाची आणि मुद्रेची ती मनुष्ये, कोणी छाती काढून ताठ, कोणी एकदा पराक्रम करून यावे तसे दणादण पाय आपटीत, कोणी नमवती गतिरित्रीम अशा ऐटीत, तर कोणी दुःखाने मान खाली घालून लज्जेने भीत वरखाली पाहात 2 व्यवस्थित रांगांनी शिपायांच्या हडेलप्पीत चालताना आणि त्यांच्या बिड्यांचा तो खळ खळ आवाज त्यांच्या त्या ताल धरताना मनास खरोखरच एक प्रकारची भयंकर गंमत वाटल्याविना राहत नसे. पटाईत दरोडेखोर. तो पहा, एक उग्र मुद्रेचा मिशा, दाढी आणि वाढवलेले लांब केस यांच्या राठ आणि रानटी प्रभावळीत, बटबटीत आणि क्रूर असे ज्याचे नेत्र गरगर घुमतायत तो सिंधी मुसलमानातील एक पटाईत दरोडेखोर. बंदींची वस्त्रे देखील मोठ्या डौलाने बांधून, पायातील बेड्या कमरेस सहज खिळवून, आपले अंथरूण काकोटीस मारून, मार हसत आणि कोणास तरी हाक मारीत, मोठ्याने बोलत एखाद्या विजयी वीराप्रमाणे चालला आहे. शिपाई सांगतात की 2 वेळा काळे पाण्यावर जाऊन आला आणि आता जन्मठेपीवर काळे पाण्यात जात आहे.
तो स्वतः सांगतो की त्याने काळे पाण्यावर मायके जमादारी केली आहे आणि असा दरारा बसवला आहे की एका ठेवलेल्या बंदिवान मुलास त्याच्या एका शत्रूशी त्याच्या परवानगीविना लढिवाळपणे बोलण्याच्या अपराधासाठी त्याने काठीच्या एका घावासरशी डोके फोडून जो खाली पडला तो दुसऱ्या दिवशी मरून गेला. पण दरडीवरून काम करताना तो मुलगा पडला म्हणून रिपोर्ट देऊन हा दुष्ट जसाच्या तसा मोकळा झाला. काळे पाण्यास माझी जमादारी ठेवलेली आहे. गेलो की जमादार झालोच असे सांगून आणि अमके साहेब, तमके साहेब आणि अशी मोठमोठी नावे घेऊन तो बंदिवानातील नवारतास थक्क करून टाकी. जितके की त्यांच्यातील पोरसवदा बंदिवान आणि ज्यास अजून हृदय म्हणून काहीतरी उरलेले असल्याने काळे पाण्याच्या शिक्षेची लज्जा, पुढे कसे दिवस जातील ही चिंता वाटत होती. असे इतर बंदी तो पुढे खरोखरच जमादार होऊन आपणास काहीतरी आधार देईल म्हणून त्याची येथपासून सेवा आणि हाजी करीत. वाटेतून ही बंदिवानांची टोळी येत असता कोणी केळी, नारळ, खाजू, पैसे स्टेशनावरून दान देत. त्यापैकी पैसे मिळाले असता हे बंदिवान त्या जमादारास देऊन टाकीत आणि गुपचूप त्याचे पाय रगडीत. तोही तुम्हास डिगिन साहेबास नाहीतर त्या मॉन्टफर्ट साहेबास सांगून असाच मुकादमीचे काम देववीन इत्यादी वाटेल ती नावे घेऊन वाटेल त्या बातात ठोकीत आपल्या उपभोगेच्छेस त्यांच्या साधेपणाचा बळी घेत असे. बहिणीस भुसकले. ते पहा, मिसरूडही न फुटलेले 18-19 एक पोर भांग पिणाऱ्या संगतीत पडून एक दिवस भांगेच्या नशेत आपल्या बहिणीने शिवी दिली म्हणून चाकूने त्याने तिला भोसकली तो ती ठारच झाली आणि आता भीत अंथरुणाच्या भाराखाली अर्धे वाकत बेडी उचलता उचलत नाही म्हणून लंगडत रडत ते चालले आहे. भीती ही की आता एकदा काळे पाण्यावर गेले म्हणजे माझे गाव आणि स्वजन मला पुन्हा कोठले दिसणार. या दोन टोकांमध्ये उग्रतेच्या, लज्जेच्या, निर्लज्जतेच्या आणि क्रौर्याच्या विविध प्रतिक्रमांकावर लावलेल्या त्या हिडीस मिरवणुकीत खळखळ करीत चालत आहे त्या पहा. पाहता मिरवणूक त्या तटबंदीच्या दारात घुसली. त्यांची पाहणी करावयास यावयास निघाला. बातमी कळताच जो तो बंदिवान जीव घेऊन धावपळ करीत आपापल्या जागी जाऊन साळसूदपणे काम करीत बसला. शिपाई पण कोणीहू केले की "ये क्या बात करताय, कायदे से चलना" म्हणून ओरडू लागले. जैसे काही एका क्षणापूर्वी झालेला गोंधळ त्यास माहीतच नव्हता. जसे काही आतापर्यंत बंदिवानापेक्षाही शिपायांची जी चलाण पाहण्याची दाटी आणि घाई उडाली होती ती सर्व कायदेसेच चालली होती. परोपकारी अधिकारी. दुसऱ्या दिवशी काळे पाण्यावर धाडण्यास आमची शरीर प्रकृती, वय इत्यादी योग्य आहे की नाही याची परीक्षा व्हावयाचे ठरले. एक परोपकारी अधिकारी मला म्हणाले, "आपणास जर काळे पाण्यावर जावयाचे मनात नसेल तर आपणास येथेच ठेवण्याचा प्रयत्न मी माझ्या हातात आहे तितका करीन, तरी केल्याविना राहणार नाही." मी म्हटले, "आपल्या सदिच्छेविषयी मी आपला आभारी आहे. मला हिंदुस्थानात ठेवणे हे मुंबईच्या गव्हर्नरांच्याही हाती बहुधा नसेल, तेव्हा आपण व्यर्थ त्रास घेऊ नये." त्या दिवशी माझी परीक्षा पंचापुढे झाली. जे परोपकारी अधिकारीही तेथे होतेच. मला ताप आला होता, पण रीतीप्रमाणे वजन होऊन माझी काळे पाण्यावर धाडले जाण्याची पात्रता ठरली. अंथरूण माझे बगलेट देऊन, मांडी हातात देऊन, बेडी तशीच खळखळ करवीत माझीही मिरवणूक काढण्यात आली. मीही त्या तटबंदीच्या दारात घुसलो. त्या दाराचा उंबरा म्हणजे काळे पाण्याचा वेशीचा उंबरा होता. तो मी ओलांडला. हिंदुस्थानाचा संबंध सुटला. माझे अंदमानाचे प्रस्थान ठेवण्यात आले.